नमस्कार वाचक हो, कसे आहात सगळे? मी भक्ती पुस्तकधारा या चॅनलवरती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक छानशी कादंबरी घेऊन आली आहे. चला तर ऐकूया मग या कादंबरीविषयी. पुस्तकाचं नाव आहे डॉलर बहू. प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग. पुस्तकाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि हे पुस्तक अनुवादित केलं आहे उमा कुलकर्णी यांनी. पृष्ठसंख्या 142 आहे. तर पुस्तकाची किंमत साधारणतः 200 रुपये आहे. सर्वत्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. डॉलर बहू ही कादंबरी डॉलर आणि रुपया ह्यामध्ये रुपया सर्वश्रेष्ठ कसा ठरतो ह्यावर आधारित आहे. साधी सरळ गोष्ट रुपयाचं महत्त्व ह्याच्यामध्ये मांडलं आहे. जी लोक डॉलरला अवास्तव महत्त्व देतात आणि तिथल्या लोकांना आणि मग शेवटी त्यांच्या हाती काय लागतं ही सांगणारी एक साधी सरळ गोष्ट. यामध्ये मुख्य भूमिका गौरमा. हिला डॉलरचं खूप आकर्षण असतं. तिला नेहमी असं वाटत असतं की आपली मुलं बाहेर जातील आणि डॉलर कमवून आणतील आणि आपण खूप खूप श्रीमंत होऊ. असंच असताना तिचा मोठा मुलगा चंद्रू ह्याला त्याच्या कंपनीमधून अमेरिकेला जायची संधी मिळते आणि चंद्रू अमेरिकेला जातो. एक 3-3.5 वर्षांनी चंद्रू परत भारतात येतो आणि आईवडिलांच्या संमतीने लग्न करतो. आपला मुलगा अमेरिकेवरून आला आहे म्हणून त्याच्या आईला गौरमाला खूप कौतुक असतं आणि त्याचबरोबर आता झालेल्या नव्या सुनेचे देखील गौरमाला अतिशय कौतुक. ह्यापुढे मात्र त्यांच्या दुसऱ्या मुलाचं आणि सुनेची त्यांना थोडीसुद्धा दखल नव्हती. फक्त आपला मुलगा बाहेर गेला आहे आणि तिकडून डॉलर कमवून आणतो आणि आता त्याच्याबरोबर पण त्याची बायको बाहेर जाणार म्हणून डॉलर बहू हिच्या पुढे गौरमाला सगळं आकाश ठेंगणं झालं होतं. मोठ्या सुनेचं खूप कौतुक करणारी सासू आता मात्र तिच्या डोळ्यापुढे डॉलर बहूचं कौतुक होतं. डॉलर बहू पुढे तिला दुसरं कोणीही दिसत नव्हतं. पण हे गौरमाच्या काही लक्षातच येत नाही. सासरे मात्र चांगले होते. थोड्या वर्षांनी चंद्रू परत भारतात आपल्या बहिणीच्या लग्नासाठी येतो आणि आल्यावर आपल्या भावजयला भेटल्यावर त्याला इथली सगळी परिस्थिती समजते. तो खूप दुःखी होतो. तो विचार करू लागतो, आपण बाहेर गेलो काय आणि इथे डॉलर पाठवू लागलो काय. ह्या डॉलरमुळे इथे मात्र सगळ्या नात्यांची घडीच विस्कटून गेली आहे. पुढे चंद्रूची बायको प्रेग्नंट राहते तेव्हा तो गौरमांना अमेरिकेला घेऊन जायचं ठरवतो. मात्र गौरमा तिकडे गेल्यावरती त्यांना डॉलर बहूचा खरा परिचय व्हायला लागतो. तिचे सगळे दोष त्यांना समजायला लागतात आणि त्यांना हळूहळू आपल्या दुसऱ्या सुनेची किंमत समजायला लागते. त्या भारतात परत यायचा निर्णय घेतात. पण घरी आल्यावर गौरमाला वेगळीच परिस्थिती समोर दिसते. त्यांचा दुसरा मुलगा आणि सून ह्यांनी कामासाठी दुसऱ्या शहरात बदली करून घेतलेली असते आणि ते मात्र आता तिथेच राहत असतात. आता मात्र गौरमा एकट्या पडल्या होत्या. त्यांना मात्र समजलं होतं की डॉलर हारला आहे आणि रुपया जिंकला आहे. तर अशा ह्या रुपयाची जाणीव करून देणारं हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला नक्की अभिप्राय द्या. तर भेटूया पुढील भागात अजून एक नवीन पुस्तकाची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत वाचत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. धन्यवाद.